श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका, अनादिसिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, मायाचक्रचालका अविनाशा, शेषशयना अनंतवेशा, अनामातीता अनंता, जय जयाजी गरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतितपावना, रमा रमणा विश्वेशा, मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोची स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय, विशाळ भाळ आकर्णनयन, सरळ नासिका सुहास्यवदन, दंतपंक्ती कुंदकळ्यांसमान, शुभ्रवर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्यांचे तेज हरी, हेममय भूषणे साजिरी, कौस्तुभमणी विशेष, वत्सलांचनाचे भूषण, तेची प्रेमळ भक्तीची खुण, उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमासारखी, नाभी कमल सुंदर अति, जेथे विधात्याची उत्पत्ती, की चराचरा जन्मदाती, मूळ जननी तेची पै, जानूपर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजती, करकमलांची आकृती, रक्तपंकजा समान, भक्ताद्यावया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्यकर, गदा पद्मशंख चक्र, चार हस्ती आयुधे, कासे कासिला पितांबर, विद्युल्लते समतेज अपार, कर्दळी स्तंभापरी सुंदर, उभय जंघा दिसताती, जेथे भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषिवर्य, ज्याते कमला करे चुरित, संध्या रागा समान रक्त तळवे, योग्य चिन्हे मंडित, वर्णिता वेद शीणले, 14 विद्या 64 कला, ज्याते वर्णिता थकल्या सकळा, ऐशा त्या परममंगला, अल्पमती केबी वर्णू, नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कविवर, क्रमून शकले महिमांबर, तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्रकन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमोतया, त्या महाविष्णूचा अवतार, गजबदन शिवकुमार, एकदंत फरशधर, अगम्य लीला जयाची, जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर, रिद्धिसिद्धीचा दातार, भक्तपालक दयाळू, मंगलकार्यी करिता स्मरण, विघ्ने जाती निरसोन, भजका होई दिव्यज्ञान, वेदांत सार कळेपा, सकल कार्यारंभी जाणा, करीती ज्याच्या नामस्मरणा, ज्याच्या वरप्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृतपूर्ण, निर्विघ्नपणे होवो हे, जिचा वरप्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येत हाता, ती ब्रह्मसुता नमियेली, मूढमती मी अज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होवोन, ग्रंथरचना करवावी, जो अज्ञान तिमिरनाशक, अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करोन, सच्चिष्या लाधे दिव्यज्ञान, तेणेच जगी मानवपण, येतसे की निश्चये, एवे असती माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी तयांची या नमस्कार, वारंवार साष्टांग, मी मतिमंद अज्ञ बाळ, घेतली असे थोर आळ, ती पुरविणार दयाळ, सद्गुरु राजा आपणची, नवमास उदरी पाळिले, प्रसव वेदना ते सोशिले, कौतुके करुणी वाढविले, रक्षियले आजवरी, जननी जनका समान, अन्य दैवता आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयांच्या करीतसे, ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्रे कुमार, दत्तात्रय नमियेला, 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युल्लते समान, कामधेनू असोनी जवळी, हाती धरिली असे झोळी, जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना
चार वेद होनी श्वान वसती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो वो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसेंदिवस हो महावने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्मसंस्थापने कारणे युगायुगे अवतार घेणे नाना विधवेश नटने जगतपतीचे कर्तव्य लोकबहू भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्री कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोण्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना करजोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावे न कैसा पैलतीर परी आत्मसार्थक करावया साचार मी न तेथे जाहलो किंवा अफाट गगना समान अगाधा पुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेजे तैसी असे माझी आळ बाळ जाणुनी लढीवाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्था मीपणाची नसेची ऐसी ऐकोनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये ऐसी ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माझी आमनी यशस्वी होवोनी लेखणी ग्रंथ समाप्ती प्रती पावो आता नमो साधुवृंद ज्यांसी नाही भेदाभेद जे स्वात्मसुखे आनंदमय सुदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल मुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान त्यांचे चरण नमियेले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादी भक्त ग्रंथारंभी तया नमित परप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दीनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी आता करून मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडिता आणि चतुर ऐसा श्रोतृ समाज थोर मती मंदमी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठीही नये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्वशक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती करजोडून चरणी आपुल्या करीतसे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही त्या वया मानसुज्ञाही अनमान काही न करावा
की हे उद्यान विस्तीर्ण दया माझी प्रवेश करोन सुंदर कुसुमे निवडोन हार ज्यांचा गुंफिला कबी होवोनिया माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकोनी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमी अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करीला आपुले मानस हा सुगंध नावडे जयास तिची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्ये प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्रकर दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्तान माते समान यतिराज पद कल्हार विष्णुकवी होऊनी भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घाली तसे स्वामी चरित्रा सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा श्री शंकरार्पणमस्तु श्रीपादवल्लभार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्यायः अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।